नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 114वं पुष्प मी आता आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि एका फार मोठ्या महत्त्वाच्या अशा विषयावर जे साधक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असा एक दोन विषय आता पुढच्या एक दोन भाषणामध्ये राहणार आहेत. तर अप्रबुद्धाबद्दल आपण बोलत होतो. कर्म, उपासना आणि ज्ञान हे प्रधान असलेल्या मार्गांना आमच्या शास्त्रकारांनी अनुक्रमे पिपीलिका, मीन आणि विहंगम अशा संज्ञा दिलेल्या आहेत. त्या मोठ्या अन्वर्थक आहेत हे विचारवंतांच्या लक्षात येण्याजोगं आहे. इक्षुदंडाच्या मध्यभागासारखं असलेलं उपासनाकांड मीन मार्गाचं समजलं जातं. पिपीलिका, मीन आणि विहंगम या प्राण्यांची नावं देऊन त्यांच्या वैशिष्ट्यांशी या मार्गाचं साम्य शास्त्रकारांनी सूचित केलेलं आहे. हे नीट ओळखण्याजोगं आहे. जगात राहून त्याच्याशी समजीवन राखून त्याच्या कल्याणाचा भार वाहून पुन्हा अलिप्त आणि साक्षी राहायचं ही ईश्वरी अवस्था हा मीन मार्गाचा गाभा आहे. 1906च्या नोंदीत मीन मार्गाचं स्वतः श्री अण्णासाहेब पटवर्धनांनी जे स्पष्टीकरण केलं आहे त्यात कणशः स्वतःच्या देहाशी ऐक्य ईश्वर कृपेने साधणे आणि आपला देह आपण स्वेच्छेने टाकणे किंवा घेणे किंवा निर्माण करणे म्हणजे निजनिर्धारे स्वानंद विलास करणे. सोहम हंसहा याने अखंड जागृती ठेवणे. म्हणून बाह्य विषयाचे ग्रहण करीत असतानाही स्वतःविषयी भान जागृती ठेवणे. जीवेश्वर ऐक्य अखंड तुर्या असा खुलासा केलेला आहे. पुढे 1909च्या नोंदीत हे ग्रह श्रींचे नित्य निरंतरचे विश्रांती स्थान असं ठरलेलं आहे असं म्हटलं असून 1912च्या नोंदीत मम तथाच मामकानां च इत्यादी अस्माकं सर्वेषां देवता घटित जीव आणि त्याचे शरीर यासी श्रीचे ऐक्य वरील मंत्राने व्हायचे ते झाले अशी सर्वात्मक अनुभूती व्यक्त केलेली आहे. या सर्वात्मक भावातून त्यांच्या कर्मयोग निष्पन्न झालेला असल्यामुळं पूर्वी मी या बाबतीत सर्वात्मक कर्मयोग ही संज्ञा वापरलेली आहे. मनुस्मृतीच्या भाषेत हाच वैदिक कर्मयोग होय. सुप्रसिद्ध कवी बी यांनी आपल्या एका कवितेत पूर्णापासून ढळलेले जग जाते पूर्णाकडे असं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यात वैदिक धारणाच ग्रंथित झालेली आहे. वैदिक घराणेप्रमाणे ततो रात्रीर जायत अशी सृष्टोत्पत्ती होते. मूळची स्वयंप्रकाशमय अवस्था ढळून विश्वोत्पत्ती होते व धर्मशास्त्र याकरता निर्माण होतात की तमोमय विश्वास पुन्हा कणशः स्वयंप्रकाशमय बनवायचं. हाच वैदिक कर्मयोग. श्री अण्णासाहेबांच्या सुप्रतिष्ठित स्वानंदसहित स्वानुभव सुप्रतिष्ठित सिद्धार्थ या शब्द पंक्तीची या संदर्भात तीव्र आठवण झाल्याशिवाय राहत नाही. याच वैदिक कर्मयोगाला दुसरं नाव तप हे आहे. तपानं सारं काही तेजोमय करून टाकायचं. अशा प्रकारच्या कर्मयोगानं अथवा तपानं जीवन व्यक्तित करणाऱ्या पराकाष्ठेच्या श्रेष्ठ जीवांचं स्वामी विवेकानंदांनी जे मार्मिक शब्दचित्र रेखाटलं आहे ते अत्यंत चिंतनीय आहे. ते म्हणतात की जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती लोकांना न कळतच निघून जात असतात. आपल्याला माहीत असलेले बुद्ध आणि ख्रिस्त म्हणजे अशा चिर अज्ञात नरश्रेष्ठांच्या तुलनेने केवळ दुय्यम दर्जाचे पुरुष होत. असे शेकडो नरश्रेष्ठ प्रत्येक देशातच अज्ञातपणे आविर्भूत होऊन नीरवपणे कार्य करून गेले आहेत. ते नीरव जीवन व्यक्तित करीत असतात व नीरवपणेच निघून जात असतात. योग्य समयी त्यांचीच विचारधारा बुद्धामधून वा ख्रिस्तांमधून प्रकट होत असते. जग जाणत असते या दुय्यम प्रतीच्या व्यक्तींना. सर्वश्रेष्ठ व्यक्ती स्वतःच्या ज्ञानामुळे कीर्ती आणि प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा करीत नसतात.
ते आपल्या विचारसंपदेचे जगताला दान करून मोकळे होऊन जातात. ते कशावरही आपला हक्क शाबित करू इच्छित नाहीत किंवा स्वतःच्या नावाने एखादा संप्रदाय अथवा धर्ममत प्रवर्तित करून जात नसतात. हे सारे त्यांच्या स्वभावाला अजिबात मानवत नसते. ते शुद्ध सात्विक असतात आणि कसलाही आटापेटा करू शकत नाहीत. केवळ प्रेमाने द्रवून विरघळून जात असतात. या कोटीतील एक योगी भारतामध्ये एका पर्वताच्या गुहेत वास करीत असलेले मी स्वतः पाहिले आहेत. मी पाहिलेल्या अत्यंत आश्चर्यजनक व्यक्तीपैकी ते एक. त्यांचा मीपणा अथवा स्वतंत्र व्यक्तिमत्व अगदी पुरेपूर निमाला आहे, इतके की त्यांच्यासंबंधी असं म्हणता येईल की त्यांच्यातील मनुष्य स्वभाव पूर्णपणे लयाला गेला असून त्या जागी केवळ ईश्वरी भाव त्यांच्या हृदयात वसत आहे. ते लोकांसमोर येत नाहीत हे खरे, परंतु ते प्रेमाचा मधुर आणि सत्यभावाचा एक अखंड आणि जिवंत झराच आहे. या शुद्ध सात्विक पुरुषांच्या नंतरची कोटी म्हणली म्हणजे त्यांच्या तुलनेने अधिक रजशक्तिशाली पुरुषांची होय. हे क्रियावान आणि धकाधकीच्या मामल्यातून मार्ग काढणारे असून ते सिद्ध पुरुषांच्या भावांचे ग्रहण करून जगतात त्यांचा प्रचार करीत असतात. सर्वश्रेष्ठ पुरुष शांतपणे सत्य आणि उदार भावांचा संग्रह करीतात आणि हे बुद्ध आणि ख्रिस्त होऊन या भावांचा जागोजाग प्रचार करीत हिंडून त्यांचं कार्य पूर्ण करीत असतात. मी 25वा बुद्ध आहे असं गौतम बुद्ध वारंवार म्हणून गेल्याचं आपल्याला त्याच्या चरित्रात आढळून येईल. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या 24 बुद्धांची नावं इतिहासात नमूद नसली तरी देखील त्यांनी घातलेल्या पायावरच आपल्याला इतिहासप्रसिद्ध बुद्धांनी स्वतःच्या धर्मप्रसाराची उभारणी केली आहे, यात काही संशय नाही. सर्वश्रेष्ठ पुरुष शांत, नीरव आणि अज्ञात असतात. विचारांच्या शक्तीची त्यांनाच यथार्थ कल्पना असते. त्यांना पक्के माहीत असते की आपण एखाद्या गुहेत जाऊन तिचं द्वार बंद करून फक्त 5च सत्यगर्भ विचार चिंतिले आणि मग देह ठेवला तर ते विचार नष्ट न होता अनंत काळ टिकतील. आणि खरोखरच ते विचार पर्वतांचा भेद करून समुद्र ओलांडून समस्त जगतात संचार करतील. ते मानवी हृदयात खोल खोल शिरतील आणि अशी माणसं तयार करतील की ज्यांना ती कृतीत उतरवतील. उपर्युक्त सात्विक पुरुष परमेश्वराच्या इतके निकट असतात की कर्मशील बनून जगतावर उपकार करणे, धर्मप्रचार करणे वगैरे कार्य त्यांच्या हातून घडणे अशक्य असते. कर्मी व्यक्ती कितीही चांगली असली तरी तिच्या ठायी थोडे ना थोडे अज्ञान राहूनच जात असते. गिरधर स्वामींच्या समर्थ प्रतापात श्री समर्थांच्या संबंधी एक मोठा हृदय प्रसंग रेखीवपणे वर्णन केलेला आहे. पुरश्चरणानंतर 12 वर्ष तीर्थाटन करता करता श्री समर्थ हिमालयात गेले. आयुष्यात जे काही साधायचं ते आपण साधलं, आपण कृतार्थ झालो, तेव्हा आता हा देह ठेवून काय करायचा असा तीव्र विचार मनात येऊन श्री समर्थांनी गौरीकुंडात देहत्यागार्थ उरी टाकली. पाण्यातून तत्काळ वर आलेल्या श्रीराम लक्ष्मणाच्या जोडीनं त्यांना झेलून धरलं आणि म्हणाले, चाललात कुठे? तुमची तनू ही आमची तनू आहे. धर्मरक्षणार्थ आत्तापर्यंत आम्ही तिचं रक्षण केलेलं आहे. कृष्णाकाठी जा आणि तिचा धर्मप्रचार करा तिथं. या घटनेनं महाराष्ट्राचं आणि पर्यायानं भारतवर्षाचं भाग्य उदयास आलं ही इतिहासाची अनिवार्य साक्ष आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा सगळा भाग, मुद्दाम हा थिअरॉटिकल आहे, तुम्हाला कदाचित ऐकायला कंटाळवाणा होईल, परंतु हा कृपा करून आत्मसात करा. विशेषतः जे साधक आहेत, ज्यांना उपासनाची तीव्र इच्छा आहे, ज्यांना खरोखरच परमेश्वर प्राप्तीची तळमळ आहे, त्यांनी हे भाषणं ही इथून हे आणि पुढची खूप नेटाने ऐका. अतिशय तुमच्या उपयोगाची अशी ती आहेत. एक चतुरस्र आणि गाढ विद्वान या समजुतीपासून ते सिद्धकोटीतील पुरुष या समजुतीपर्यंत अप्रबुद्धांबद्दल नाना कल्पना करणारे अनेक लोक आढळतात. त्यांच्या प्रज्ञावंततेची आणि अगाध विद्वत्तेची भरीव साक्ष द्यायला त्यांचं प्रचूर वाङ्मय जगापुढं आहे. विचारपद्धतीचे लोक त्यांना आदर बिचकत हे नमूद केलं पाहिजे असं नाही, आदराने बिचकत. सिद्धकोटीच्या महापुरुषांच्या बाबतीत मात्र साक्षीचा पुरावा स्वभावतः दुर्गम असतो.
सिद्धदशा ही इतकी अंतर्गत बाब आहे की तिच्या बाबतीत लौकिक जगास कोणताही अभिप्राय देता यायचा नाही. म्हणून अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठती जाणती असं दंडरूप मोजपट्टी समर्थांना सांगून ठेवावी लागली. पण सिद्धांच्या अंतरंगात शिरून मर्माचं अवगाहन सामान्य जगास करता येत नसलं तरी त्यांच्या अनुभवाला महापुरुषांची काही झळकती अंग नीट येतात. श्रीगुरूंच्या गुप्त राहणीबद्दल अभिप्राय देताना सरस्वती गंगाधरन श्री गुरुचरित्रात लपविता दिनकरासी केवी लपे तेजराशी, कस्तुरी ठेविता गोप्येसी सुगंध केवी गोप्य होय, असं जे सार्थ म्हटलं आहे ते अगदी सामान्यातला सामान्य माणूस म्हणून घेऊन आपली सिद्धदशा पुन्हा पान्हा चोरणाऱ्या गायीप्रमाणे अथवा कुलवधू लपवी अवयवाते असं श्री ज्ञानेशांनी वर्णन केलेल्या सतीप्रमाणे बेमालूम जिरवून टाकणाऱ्यांच्या बाबतीतही तितकंच सत्य आहे. मी एका लेखात साधक या दृष्टीने कोणाही आध्यात्मिक पुरुषांचा अंतरंग उलगडून दाखवणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. साधनेतील अनुभव पुष्कळांशी व्यक्तिगतच असतात. जगाच्या प्रत्ययाला जे येते ते साधकांनी कमावलेल्या दिव्य वृत्तीचे विलसित आणि आम्हाला महापुरुषांचा जो लाभ मिळतो तो त्यांच्या उज्ज्वल वृत्तींचाच, असं जे म्हटलं आहे ते सिद्धदशेच्या बाबतीत 100 पटीने खरं आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी वारिता ही परी आवरेना, अथवा लपविता खरे येत नाही असे श्री तुकाराम महाराजांसारख्या सिद्धावस्थ महाठकालाही मान्य करावंच लागलं. काठोकाठ भरलेलं भांडं ओसंडणारच, आणि हे ओसंडणं आपल्याला ते प्रत्यास येतं ते त्यांच्या दिव्य वृत्तींच्या ललितांच्या रूपात. आमच्यासारख्या दीडदमडी किमतीच्या जडजीवाना साधक आणि सिद्ध यातला फरक कळणं दुरापास्त असल्यामुळं त्याच्या निर्णयाच्या फाजील शिष्टपणात पडण्यापेक्षा जे भव्यत्व आणि दिव्यत्व बाहेर फाकलेलं प्रतीतीत येतं तेच ध्यासाचा विषय बनवणं हिताचं असतं, मग ती व्यक्ती साधक असो वा सिद्ध असो. नरदेह अर्पण धारण केल्यानंतर अवतारी पुरुषांनाही माणसाप्रमाणेच दृष्टीहीनता, अल्पज्ञता वगैरेचा थोडाफार तरी अनुभव काही काळपर्यंत घ्यावाच लागतो. माणसाप्रमाणेच या दोषातून पार पडण्यासाठी त्यांनाही प्रयत्न करावा लागतो, आणि जोपर्यंत हा प्रयत्न पूर्ण होऊन त्याचं फळ त्यांना मिळालेलं नसतं तोपर्यंत त्यांना स्वस्वरूपाची जाणीव मधून होत असली तरी सदैव अखंडित असत नाही. त्यांना साधारण जीवाप्रमाणेच संसारातील अंधकार आणि निराशामय मार्गातून जावं लागतं. इतकंच की स्वार्थबुद्धीचा लवलेशही त्यांच्यात नसल्यामुळं त्यांना आपल्या मार्गात इतरांपेक्षा अधिक प्रकाश दिसत असतो. म्हणून ते आपली शक्ती एकवटून आपल्या जीवनाची समस्या लवकरच पुरी करून लोककल्याणाचे काम सुरू करतात. साधक जीवनाच्या दृष्टीनं त्यांचं आयुष्य मोठं विविधरंगी आणि गूढ होत जातं, आणि वरवर पाहता ते विसंगतही वाटत असतं. पण एकूण विचार केल्यास ते एकसूत्र आणि एकात्म होतं हे लख्ख दिसतं. श्री दत्तोपासनेचाच विषय घेऊन तूर्त शहानिशा केली तर असं निश्चित म्हणता येईल की त्यांच्या उपासना मार्ग तांत्रिक पद्धतीचा होता. एवढंच काय, अण्णासाहेब पटवर्धनांचाही तसाच होता. उपासना मंत्रच नव्हे तर ज्या मंत्रानं त्यांचं श्री महाराजांशी सायुज्य व्हायचं होतं तो मंत्र देखील तांत्रिक पद्धतीचाच होता. परमपूज्य श्री वासुदेवानंद सारख्यांची दत्तोपासना देखील तशीच होती. गाणगापूरला असलेल्या निर्गुण मठाच्या पादुकांच्या खाली मेरूपृष्ठाचं श्रीयंत्र असून ते स्वतः श्रीगुरूंनी स्थापलेलं आहे असा संप्रदाय आहे. त्याची पूजा केलेले उपासक पाहण्यात आहेत. आळंदीच्या दत्तोपासनेचा सांप्रदायिक ग्रंथ म्हणजे श्री स्वात्मसौख्य. त्यात कुलार्णव, श्रीचक्रपूजन, कवळ इत्यादी गोष्टी आलेल्या आहेत. श्री गुरुचरित्रात देखील हाच प्रकार आढळतो. तिथला सर्व आचार मार्ग तंत्रमिश्र आहे. तंत्रमार्ग म्हटला की सामान्यतः वामपंथ आणि त्याचा बिभत्सा आचार म्हणजे शाक्तपंथ डोळ्यापुढे येतो, पण तो तंत्रमार्गाचा एक भाग आहे. आजचा वैदिक धर्म हा वेदमार्ग आणि तंत्रमार्ग यांचं बहुविध मिश्रण असलेला असा आहे. हे सत्य सदैव लक्षात ठेवावं लागतं. शुद्ध भक्तिमार्गी संप्रदायामध्येही तंत्रमार्गाचा प्रवेश भरपूर असतो.
देवमूर्ती स्थापनेपासून तर तंत्रपद्धती शिरकाव करून असतेच. वारकरी प्रभृती भागवतपंथी संप्रदायांचा मूळ द्वादशाक्षरी मंत्र तांत्रिकच आहे. तेव्हा श्री दत्तात्रय हे तंत्रमार्गातल्या गुरूंपैकी एक प्रमुख गुरु होते. त्यांची स्थानं बहुतः देवी स्थानांपाशी आढळतात. श्री गुरुचरित्रात म्हटलंच आहे की त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाण. तात्पर्य हे की तंत्रमार्ग म्हटला की बिचकण्याचं आणि साशंक बनण्याचं मुळीच कारण नाही. क्रियायोगाबरोबर साधकाच्या जीवनातला एक अतिशय गूढ आणि गोपनीय असा जो भाग असतो तो त्याच्या प्रसंगाप्रसंगाने आलेल्या अतिंद्रिय अनुभूतींचा. श्री तुकाराम महाराजांनी आम्हा घरी एक गाय दुभता आहे, पान्हा न समाये त्रिभुवनी, वान ते सांबळी नाव ते श्रीधरा, असे वसुंधरा 14 भुवनी, असं ज्या कामधेनूचं लढीवाळ वर्णन केलेलं आहे ती साधकावर जशी जशी वळते व आपला चोरलेला पान्हा पुन्हा पुन्हा सोडू लागते तसतसा तो पूर्वीपेक्षाही अधिक असा आमूलाग्र बदलू लागतो. माणूस पूर्वीचा राहत नाही. तुका म्हणे देव आला ज्याच्या घरी, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. असा जो रसायनविधी घडतो तो रोमहर्षक, वेधक आणि चटकदार असतो. बाहेरून ओसांडून आलेलं रसायन काही खुणाखुणांनीच कळतं. बाकी सर्व घडामोड अंतर्गत असते. ज्याची वाच्यता विशेष कार्य आणि उद्दिष्ट साधायचं असेल तरच होत असल्यामुळे तसे प्रसंग सोडले तर होत नाही. त्यामुळे साधक जीवनातला हाच भाग बहुतः अप्रसिद्ध असतो. लक्षात ठेवा की यातल्या ज्या खुणा आहेत श्री अण्णासाहेबांनी देववलेली संप्रदाय दीक्षा आणि वेळोवेळी सांगितलेली छोटी मोठी मंत्रविधान एवढंच काही तात्कालीन साधनारूप दिसत नाही. श्री स्वात्मसौख्य हा ग्रंथ संपूर्णपणे मंत्रमय असला तरी प्रभावी सांप्रदायिक ग्रंथही त्यांना मिळाला होता, पण त्याकरता जरा हत्त धरावा लागला असं ते बोलल्याचं आठवतं. दत्तसंप्रदायाच्या उपासनेबरोबर वेगळी अशी श्री गणेश उपासना त्यांना श्री अण्णासाहेबांनी दिलेली होती. श्री माधवबुवा आणि श्री स्वर्गीय अप्रबुद्ध यांना एकाच वेळी त्यांनी ती दिली. बहुधा ज्येष्ठ चतुर्थी शके 1837 ही तिथी ती असावी. या उपासनेसंबंधी 2 शब्द अधिक लिहिले पाहिजे. अण्णासाहेबांची गणेशोपासना विशेष प्रकारची होती हे चरित्र ग्रंथाच्या अभ्यासकांना ठाऊक आहे. प्रचलित अशा कोणत्याही गणेशोपासनापेक्षा ती भिन्न होती. ती कामोपासना होती. तिचा संकल्प वैदिक धर्माचं ऊर्जित व्हावं आणि पारतंत्र्य नष्ट व्हावं हा होता. वैदिक राष्ट्र, वैदिक संस्कृती, वैदिक धर्म, वैदिक समाज यांचा संघात्मा म्हणता येईल अशी देवता म्हणजे श्री गणेश. तिच्या अधिष्ठानाशिवाय ही कामना सिद्धीत जायचीच नाही. हा त्रिकालाबाधित सिद्धांत. श्री गणेशाची स्वरूप 2, एक शुद्ध मंत्रमय व दुसरं एकदंतम चतुर्हस्तम इत्यादी विग्रहमय. हा विग्रह म्हणजे ओंकार या मूलध्वनीचं तेजोमय रूप घनीभवन, करद्दानगंडम, मिरंगभुंज खंडम इत्यादी विग्रहवर्णन तितकंच वस्तुनिष्ठ तितकंच सांकेतिकही आहे. ओंकाराच्या मात्रा, भ्रमरगुंफा, चंद्रामृताचं तळं इत्यादी योगमार्गाच्या प्रतितींचं निसर्गनीय सांकेतिक स्वरूप या विग्रहात समाविष्ट करण्यात आलेला आहे. मूलाधार स्थित श्री गणेशाचा योगमार्गाशी दत्तात्रेया इतकाच घनिष्ठ संबंध आहे. श्री अथर्वशीर्ष आणि वैदिक तांत्रिक पद्धतीची ही पूजा ही उपासनेची सर्वसामान्य अंग आहेत. परंतु अण्णासाहेबांच्या उपासनेत विशेष संकल्पाची जोड असल्यामुळे त्यांना आगळेपणा आलेला आहे. श्री अथर्वशीर्षाचा त्यांचा पाठ थोडा वेगळा असून त्याच्या अनुष्ठानाची पद्धतीही भिन्न आहे. श्री गुरुचरित्रात असं वर्णन आहे की श्री शैल्यगमन करताना श्री गुरूंनी आपल्या पादुकांबरोबर विघ्नहर चिंतामणी मागं ठेवला व त्याची भक्ती करण्याचा त्यांच्या शिष्यांना त्यांनी आदेशही दिला. कदाचित या योजनेत आळंदी येथील लीला विहारात विशेष प्रयोजन यायची ही गर्भित सूचना असेल.
श्री दत्तोपासना आणि गणेशोपासना ही दोन्हीही जोडगोळीप्रमाणे आहेत. हा धारा जो श्रीगुरूंनी पाडून दिलेला दिसतो तो आणि महाराष्ट्रात संप्रदाय कोणताही असो त्यात श्री गणेश या देवतेस जे अग्रस्थान मिळालेलं आहे ते या गोष्टी काही योजनापूर्वक असाव्यात असं म्हणायला बराच वाव आहे. हा विशेष संकल्प श्री अण्णासाहेबांनी कुणास सहसा दिलेला नव्हता. इतक्या वर्षात हा संकल्प मी कुणालाही दिलेला नाही, तुला दिला आहे. अशा प्रकारचं श्री अण्णासाहेबांचं वाक्य तो आडून ऐकणाऱ्या त्यांच्या एका एकनिष्ठ भक्तानं अप्रबुद्धांचा मत्सर बाळगल्याचंही कधीकधी त्यांच्या तोंडून आलेलं आहे. या उपासनेचा दुसराही एक विशेष होता. आहार विहाराबद्दल तिचे वेगळे आणि कडक नियम होते. श्री अण्णासाहेबांच्या पंक्तीत बसून त्यांचा प्रसाद घ्यावा म्हणून त्यांच्याकडे असणारी तरुण वृद्ध मंडळी उपास करायची व ज्यावेळी ते काहीतरी पोटात टाकीत त्यावेळेस आपल्याही वैश्वानरास ती आहुती द्यायची. रसना आणि ब्रह्मचर्य यांचा अन्योन्य संबंध आहे हे सर्व विचारवंत आणि शास्त्रज्ञ जाणतात. रसनेच्या द्वारा सर्व इंद्रिय आडवी तिडवी पोखरतात आणि गरगरीत होतात. या प्रतिपादनात आधुनिक विज्ञानाचा कामप्रेरणाविषयक बायोकेमिकल सिद्धांत अनुस्यूत आहे. हे जास्त सांगण्याची गरज नाही. पदार्थाची वर्ज्यावर्ज्यता धर्मशास्त्रात योगशास्त्रात आणि वैद्यकशास्त्रात जी येते तिच्या पुढाशी बायोकेमिकल कल्पना आहेत. उदाहरण द्यायचं तर लवण आणि मध यांचं देता येईल. शुक्रस्राव वाढवण्यासाठी ही द्रव्ये असल्यामुळे केवळ प्रमाणबुद्धी झाल्यानंतरही स्वप्नदोषादी विकार जडत असल्यामुळं लवणयुक्त आणि मधयुक्त अशा आहारावर ब्रह्मचर्याच्या स्थैर्याच्या दृष्टीने शास्त्राने निर्बंध घातले आहेत. आपण शास्त्र समजावून घ्या. सत्वगुणानं सर्व इंद्रियांवर प्रकाश फाकत असल्यामुळं त्याला प्रतिबंध करणारा आहार विहार निषिद्ध ठरवला ही अशी एक बाजू. तशीच रसना द्रव्ये उपस्थाच्यामुळे रे विठ्ठल ही तुकारामांनी ग्रथित केलेली दुसरी बाजू. कामप्रेरणा रसेंद्रियाला फुलसावते व म्हणूनच साधकाला रसना आणि उपस्थ या दोहोचाही समकालीन संयम ठेवावा लागतो. श्री गणेशोपन्यासाच्या वैशिष्ट्यानुसार श्री अण्णासाहेबांनी अप्रबुद्धांना आहार नियम जसा लावून दिला तसं ब्रह्मचर्य स्थैर्याच्या दृष्टीने त्यांनी अविवाहित राहण्याचीही संमती त्यांना दिलेली होती. तुलनाच करायची झाली तर काही बाबतीत त्यांची योगी अरविंदांशी करता येईल. दोघांचीही छायाचित्र आणि चित्र पाहणाऱ्याला इतकं साम्य दिसायचं की एकाच ठिकाणी दुसऱ्याचा भास व्हायचा. असा उद्गार काढणारे लोक आढळले आहेत. कवित्व, रसिकत्व, ललितलेखन इत्यादी दोघेही सारखेच निमग्न असत. लहानपणी पैगंबराच्या चरित्राचा अप्रबुद्धांच्या मनावर फार परिणाम झाला होता. तसाच श्री अरविंदाच्या मनावर शेलीच्या रिव्होल्ट ऑफ इस्लाम या काव्याचा झाला होता. त्यांचं ते अतिशय आवडतं काव्य होतं. जगत्क्रांतीला आपलं जीवन समर्पित करावं, तीत प्रत्यक्ष सहभागी व्हावं असं त्यांच्या मनात घोळू लागलं. आणि पांडेचरीला असताना इतरांना लोळवू शकेल इतकी अफू बाजारातून आणून श्री अरविंदांनी घेतली. आपल्या चित्तावर म्हणजे कॉन्शियसनेसवर आपला किती ताबा राहू शकतो याचा पडताळा त्यांना घ्यायचा होता. थोड्या वेगळ्या संदर्भात असाच प्रयोग अमरावतीत असताना श्री अप्रबुद्धांनी केला होता. 3 तोळे अफू घेऊन आपल्यावर कसे कसे परिणाम व कोणकोणते परिणाम होतात ते हातात घड्याळ घेऊन ते निरखित होते. देहावसानातही दोघांचं साम्य होतं. मूत्रपिंडाची क्रिया थांबणं हे कारण दोघातही होतं. श्रीयुत लेल्यांमुळे, लेले हे अरविंदांचे गुरु होते, त्यांना अरविंदांची अस्सल माहिती कशी होती हे मागं आलं आहे. एकदा त्यांचं बेसिक ऑफ योगा वाचल्यानंतर त्यातील कामप्रवृत्तीवरील विवेचन आणि मार्गदर्शन यास अनुसरून झालेल्या चर्चेत ते सहजच बोलून गेले की त्यांना इतक्या अवस्थांपासून अनुभव असल्यामुळे ते उत्कृष्ट वाटलं आहे. स्वतः अरविंदांनीच आपल्या बाल आणि तरुण अवस्थातील जे अनुभव प्रकट केले आहेत त्यातला एक प्रस्तुत मुद्द्याच्या दृष्टीने उल्लेखनीय वाटतो. दार्जिलिंगला असता सहज पहुडलेल्या अवस्थेत अगदी अचानकपणे एक अंधाराचा लोट त्यांच्या शरीरात घुसला व त्यानं त्यांना संपूर्ण ग्रासून टाकलं. सबंध जग त्यानं झाकून टाकलं. इंग्लंडमधील संपूर्ण वास्तव्यात एक घन अंधकार त्यांच्या डोक्यावर सतत लोंबत असलेला त्यांना दिसे.
त्यांची समजूत अशी होती की त्यांच्या स्वभावात जे तमोगुणांचं आधिक्य झालं होतं त्याचा या अंधाराशी संबंध असावा. भारताकडं परत येत असताना तो नाहीसा झाला. सर्व प्रकारच्या मानवी दोषांसह मी साधनेस सुरुवात केली. हर प्रकारच्या अडचणीतून मला पार पडावं लागलं. मगच मला दिव्य जाणीवेची प्राप्ती झाली असं अंतरंग श्री अरविंदांनी सांगून ठेवलं आहे. श्री अरविंदांचा विवाह झाला होता हेही लक्षात ठेवलं पाहिजे. तपव्रत अनुष्ठानात जे नियम कडकपणे पाळायचे असतात त्यात ब्रह्मचर्य, केशरक्षण इत्यादींना का महत्त्व आहे याचं प्रस्तुत प्रसंगाच्या अनुषंगानं तात्विक रहस्य सांगायचं मन साहजिकच धावतं. अशा नियमांचे 2 भाग असतात. एक असा की शरीर आणि मन यांच्यावर पूर्ण ताबा ठेवण्याकरता काही असतात. आजच्या भाषेत ऑटोनॉमस आणि व्हॉलंटरी अशा दोघेही कार्यावर हुकूमत चालवण्याकरता ते असतात आणि हा भाग सहज लक्षात येण्याजोगा असतो. दुसरा भाग शक्तिसंचय आणि शक्ती रूपांतर यांचा असतो व सूक्ष्मतेमुळे तो तेवढा आकलन होणारा नसतो. ब्रह्मचर्य शरीर आणि मन यांच्यावर स्वामित्व मिळवण्याकरताच असतं, पण त्याहीपेक्षा अधिक ते दुसऱ्या भागाकरता असतं. शरीरातील प्रत्येक धातू अवयव आधुनिक विज्ञानानुसार विभाजनानं म्हणजे सेल डिव्हिजननं वाढत असतो. नरफलातील म्हणजे टेस्टिस बीजही अशीच वाढत असतात. वैवाहिक जीवनातल्या कामयुद्धानं ती वाढ प्रबळ होते. ब्रह्मचर्यात या विभाजनातील सारी शक्ती निरुद्ध होऊन तिचं रूपांतर होतं आणि ते हे तपव्रत अनुष्ठानात होणाऱ्या शक्तीत मिसळून साधकाचा उत्तरोत्तर तेजस संपन्न करीत असतं. यासाठी ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्याच्या बाबतीत जी गोष्ट तीच केशरक्षणाबाबत याबाबत. केसांच्या वाढीत जी शक्ती खर्च व्हायची ती निरुद्ध होऊन वळवली जाते व तिचा प्रवाह साधनेतील शक्तीच्या लोंढ्यात मिसळतो. उपनद्या आणि मुख्य नदी अथांग व्हावी त्याप्रमाणे या संबंधात एक गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे की वाढीलाही काही अंतिम मर्यादा आहेत. उदाहरणार्थ केस वाढवायचे म्हणले तरी एका मर्यादेपर्यंतच वाढतात आणि पुढं त्यांची गती खुंटते. तसे नसते तर माणूस स्वतःला लपेटून घेऊ शकेल इतके ते वाढले असते. नरफल अथवा केस आपल्या मर्यादेपर्यंत वाढतात आणि पुढं त्यांची गती खुंटल्यानंतर ते स्थिर होऊन विभाजनातली शक्ती साधनेच्या कार्यात जाते. यासाठी ब्रह्मचर्याचा अर्थ हा आहे. हा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. तर आता आपली वेळ झालेली आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि पुढचा भाग पुढच्या व्याख्यानामध्ये घेणार. अतिशय महत्त्वाचे मुद्दे यात आहेत. तुम्ही सखोल अत्यंत लक्ष द्या याच्याकडे. हा सगळा भाग मी अप्रबुद्धांच्या चरित्रातून घेतलेला आहे आणि मुद्दाम तो आपल्याला वाचून दाखवत आहे. उपासकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे हे भाग आहे. तेव्हा यापासून आपण स्फूर्ती घ्यावी, याचं चर्वण करावं आणि आपल्या काही जर त्यात डिफिकल्टी येत असतील, आपल्या अडचणी त्यात सुटत असतील तर पहा, कदाचित काही अडचणी तुमच्या त्यात सुटतीलही. तर या ठिकाणी आपला निरोप घेतो. नमस्कार. पुढच्या भागात भेटूया.